टीव्हीवरील मालिका अनेकदा प्रेक्षकांचं मन जिंकून घेण्यासाठी त्यांच्या आवडीचे कलाकार घेऊन कलाकृती सादर करीत असतात. आपल्या आवडत्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला पडद्यावर पाहण्यासाठी ते प्रेक्षकही आतुर झाले असतात. काही महिन्यांपूर्वी सुरू झालेली येड लागलं प्रेमाचं या मालिकेत बिग बॉस फेम विशाल निकम आणि जय दुधाणे ही जोडी दिसली होती. बिग बॉस नंतर या जोडीला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहतेही खूप खुश झाले होते. बिग बॉस मराठी सीझन 3 मध्ये जय दुधाणे आणि विशाल निकम हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून पाहायला मिळत होते. पण विशाल निकमने या स्पर्धेत बाजी मारली होती. या शो मध्ये अनेकदा दोघांची भांडणं देखील झाली होती. पण जेव्हा येड लागलं प्रेमाचं या मालिकेत विशाल आणि जय एकत्र दिसणार हे समोर आल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता शिंगेला पोहोचली होती. पण आता या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. काहीच महिन्यांपूर्वी सुरू झालेली येड लागलं प्रेमाचं या मालिकेतून जय दुधाणेने अचानक एक्झिट घेतली आहे. नुकताच याबाबतची माहिती समोर आली आहे. जयच्या जागी आता अभिनेता संग्राम साळवी ही भूमिका साकारताना दिसेल. येड लागलं प्रेमाचं या मालिकेत जय एका पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत पाहायला मिळत होता. त्याचा अभिनयही प्रेक्षकांना आवडत होता. मात्र काहीच दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांचं दुःखद निधन झाल्यामुळे त्याच्यावर मोठा आघात निर्माण झाला होता. त्यामुळे वैयक्तिक कारणामुळे तो ही मालिका सोडतोय. संग्रामच्या एंट्रीबाबत अनेक जण खुश झाले आहेत. बऱ्याच जणांनी त्याचं खुल्या मनाने स्वागत देखील केलं आहे. संग्राम साळवीने यापूर्वी स्टार प्रवाह वाहिनीवरील देवयानी या मालिकेत विखे पाटील ही भूमिका गाजवली होती. या मालिकेमुळे त्याचा वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा संग्रामला एका आगळ्यावेगळ्या भूमिकेतून मालिकेत पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. तर येड लागलं प्रेमाचं या मालिकेतील हा बदल पाहून तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.